कार्यक्रमाला, गुणगौरव सोहळ्याला पवनजी नमस्कार. शिवरत्न पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळ्याला उपस्थित या विचार मंचावरील सर्व सन्माननीय. खरं म्हणजे भरत जाधवजी आणि माझं मला वाटतं 3-4 वर्ष झालं आमचा लपंडाव चालू होता. ते माझ्याकडे निमंत्रण द्यायला यायचे आणि नेमकी त्या काळात माझी उपस्थिती लातूरमध्ये नसायची आणि मी त्यांना अगदी सांगितलेले की ज्यावेळी मी राहू शकते त्यावेळीच माझं पत्रिकेवर नाव घाला. पत्रिकेवर नाव घालून कार्यक्रमाला नाही आलं तर तुम्हाला आणि मला दोघांनाही त्रास होऊ शकतो. आणि अडचण अशी आली की मला अचानक मुंबईला जायला लागलं. भैया रात्री 3:30 वाजता मी लातूर गाठलं कारण तुम्हाला शब्द दिला होता आणि मला ह्या कार्यक्रमाला यायचं होतं कारण पुरस्काराचे जे मानकरी आहेत ती सर्व जवळची माणसं असतात. त्या निमित्ताने भेटण्याचा योग येतो कारण असं तर आपली भेटघाट थोडी कमी होते. म्हणून मला वाटलं की हा मौका आपण चुकवायला नको. ते हिंदी गाणं ना, ये मुलाकात एक बहाना है, प्यार का सिलसिला पुराना है. तुमच्या आणि आमच्या प्रेमाचा सिलसिला फार जुना आहे. फक्त ही एक भरत जाधवनी तुम्हाला आणि मला एक संधी दिली की आपण सगळेजण भेटावं. या आजच्या आदरणीय मंचावर उपस्थित ह.भ. किशन महाराज प्रचंडीकर, आमचे बंधू सुनील गायकवाडजी, सभापती श्री जगदीश पावनेजी, प्रतिभाताई कवेकर. ताई तुमचं जेवण काल मी मिस केलं पण भाऊंचा कार्यक्रम नाही मिस केला आजचं. त्याच्यानंतर आमचे मित्र श्री अशोक चिंचोलीजी. आज मला विशेष आभार मानायचे ते भारत जाधवजीचे कारण त्यांच्यामुळंच मला आज या कार्यक्रमाला येत आलं. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी श्री परमेश्वर घुटेजी, सुरेश काचभावार आणि लास्ट बट नॉट द लिस्ट सोनालीताई जाधव. खरं म्हणजे लातूर मिशनचा हा 10वा वर्धापन दिन आहे. 10 वर्ष वृत्तपत्र चालवणं आणि यशस्वी चालवणं हे किती कठीण आहे अशोक चिंचोलींनी सांगितलं तुम्हाला. पण तुम्हाला आणि मला पण माहिती की रोजच्या रोज पेपरचे भाव वाढत आहेत पण ॲडव्हर्टाइजमेंटचे भाव वाढत नाही आहेत. बरोबर आहे ना? इन्कम तेच आहे आणि खर्च वाढलेले आहेत. अशा या ह्याच्यामध्ये कुठलाही बॅकग्राऊंड नसताना भरतजींनी हा जो एक मोठा शिवधनुष्यच उचललं म्हणायला हरकत नाही. आणि आता अशोकजींनी सांगितलं की अनेक लोकांना सोबत घेऊन ह्यांनी केलंय. खरं म्हणजे असं म्हणतात की संघटन में ही शक्ती आहे आणि त्या शक्तीचा वापर करून हा 10 वर्ष यशस्वीपणे तुम्ही पूर्ण केला. त्यामुळं लातूर मिशनच्या सर्व एक स्टेक होल्डरला इथे मंचाच्या या बाजूला असतील किंवा समोर असतील, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्यांनी तुम्हाला मदत केली त्या सर्वांचं या 10व्या वर्धापन दिनी मी मनपूर्वक अभिनंदन आणि अभिवादन करते. खरं म्हणजे आम्ही जे स्टेजवर बसलेले आहोत आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला अशी शुभेच्छा की 25व्या वर्धापन दिनी आपण सगळीजण परत भेटूया आणि मोठा कार्यक्रम तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. पुरस्कार मिळणं ही एक पुरस्कार मिळणाऱ्याच्या आयुष्यातली खूप आनंदाची गोष्ट असते. पण पुरस्कार प्राप्त जे लोक आहेत त्यांना शोधून काढणं ते हिरे आहेतच कारण आपण त्यांचा गुणगौरव करतोय. ते तर हिरे आहेत, त्यांचं काम चांगलं चालू आहे. पण ते जोहरी ही लातूर मिशनची टीम झालेली आहे. त्यांना शोधून काढलंय आणि त्यांचा सर्व प्रेमाच्या लोकांच्या समोर आणि प्रेमाच्या लोकांच्या कडून असा हा जो सन्मान होतोय त्याच्याबद्दल खरोखर पुरस्कार प्राप्त प्रत्येक व्यक्तीचं, आता पुरस्कार प्राप्त अनेकांचं मला कार्य माहिती नाही पण पवनजी इथं आहेत, पवन लड्डाजी, त्यांच्यामुळं मी समजू शकते की कार्य हे त्याच तोडीचं असेल, अशा लोकांनाच तुम्ही निवडलेलं असेल. म्हणून या पुरस्कार प्राप्त सर्व मानकऱ्याला माझा मानाचा मुजरा. खरं म्हणजे इथे येत असताना मला वाटत होतं की काय बोलायला पाहिजे, आपण यांना काय संदेश द्यायला पाहिजे, काय चर्चा काय व्हायला पाहिजे. चर्चा व्हायसाठी अनेक माध्यम आहेत, समाज माध्यम आहेत, वेगवेगळी माध्यम आहेत. पण या स्टेजच्या निमित्ताने मला 2-3 गोष्टी तुमच्या नजरेस आणून द्यायच्या आहेत की वृत्तपत्र आणि समाज हे दोन अतिशय एकत्र मिसळलेल्या 2 गोष्टी आहेत. जसं पाण्यात दूध टाकलं तर समजत नाही तसं समाजामधला पत्रकार हा जर पॉझिटिव्ह वृत्तीचा असेल तर तो समाज लवकर पुढे जातो. आणि अशोकजी आणि भरतजींना सांगावंसं वाटतं मला की मी भारतभर वेगवेगळ्या पत्रकारांना भेटत असते पण लातूरच्या पत्रकारांचा जो माइंडसेट आहे, जी मेंटॅलिटी, पॉझिटिव्ह मेंटॅलिटी आहे, मी कुठेही अनुभवलेली नाही. त्यामुळं एक लातूरकर म्हणून मला त्याचा अतिशय अभिमान आहे की आपल्याकडे मंचावरची समोरची माणसं एकमेकांचे दुश्मन आहेत ह्या पद्धतीने कधी काम होत नाही. सगळी समजा सगळ्यांचं चुकत असतं, चुकत नाही असा कोणी व्यक्ती नाही
पण ते प्रत्यक्ष येतात, घरी बसतात, बोलतात, सांगतात ताई हे थोडंसं चेंज करता येईल का. ही वृत्ती, ही दिलदार वृत्ती फक्त लातूरच्या पत्रकारांमध्ये आपल्याला बघायला मिळते असं मला वाटतं. आपण काम करत असताना अनेक गोष्टींना, भूकंप, अशोकजींच्या पेपरचं नावच भूकंप आहे. त्यांचा दुपारी पेपर येत असताना, त्यांचा रोज पेपर मला ऑनलाईन येतो, उघडताना मी रोज विचार करत असते आज काय भूकंप होणार आहे. पण फॉर्च्युनेटली कमी भूकंप असतात आणि माहिती अधिक असते किंवा प्रश्नांची वाचा अधिक फोडलेली असते. तसंच लातूर मिशनचं आहे. भरतजी पण रोज वर्तमानपत्र पाठवतात, मी आवडीने वाचते, कारण त्याच्या माध्यमातून लातूरच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची खबरबात आपल्याला राहत असते. शेवटी जे काम वृत्तपत्राचे आहे ते तुम्ही हे सांगण्याचा अर्थ आहे की जे काम वृत्तपत्राचे की बातम्या ज्या घडतायत त्याला अतिरंजित न करता टमाटर से निकली चुडेल अशा बातम्या आपण टीव्ही वरती बघतो, तसं काहीही न करता जे घडत आहे लातूरमध्ये, चांगलं घडतंय, वाईट घडतंय, त्याला वाईट घडत असेल तर सौम्य करतात, चांगलं घडत असेल तर त्याला अधिक प्रोत्साहित करून छापलं जातं. आणि म्हणूनच लातूरची ही जी जनता आहे किंवा लातूरचा जो विकास आहे तो मला वाटतं की त्याच्यामध्ये पत्रकारांचा एक फार मोठा रोल आहे. आणि तो रोल आज हे दोघं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथं आहेत, पण लातूरचे सर्व पत्रकार बांधव हा अतिशय बखुबीने निभावत आहेत असं मला वाटतंय. तुम्ही सर्व पुरस्कार, मी बऱ्याच वेळा ऑडियन्स मध्ये असते तेव्हा मी पत्रिका बघून विचार करायची की बापरे 10 वाजते, 5-5 मिनिट प्रत्येक जण बोलले तर 50 मिनिटं लागतील, म्हणजे टाइम कॅल्क्युलेशन करायचे. तुमचा जास्त वेळ घेऊन तुम्हाला टाइम कॅल्क्युलेशन करण्याइतपत वेळ येऊ देऊ नये अशी माझी इच्छा आहे. तुम्ही या प्रसंगी मला बोलवलं, या सर्वांना भेटण्याचा, पुरस्कारकर्त्यांचा कौतुक करण्याचा मला योग आला. आणि या 10 वर्षाच्या वाटचालीत अनेक चांगल्या वाईट घडलेल्या गोष्टी इथेच या वळणावर सोडून द्या आणि चांगल्याची आस आणि चांगल्याचा प्रयत्न करा. तुमच्या लातूर मिशनच्या सर्व टीमला त्यासाठी माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण सर्व पुरस्कार मानकऱ्यांचं परत एकदा अभिनंदन आणि मी आपली रजा घेते. नमस्कार, जय हिंद.